निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या काय चाललंय तुझं? काय नाही कोंबडा खायला गेलता का नाही? आदेश आम्हाला आवडतो पण भूता जाऊन ह्याचा कोंबडा खायला आम्ही जातो. बसले रे रे बापा ना मला मला सोडा माहित नाही काय झाले काय झाले तुमच्या जेवायला विचाराय काय झाले विचारा मागा नाही बघा काय झाले ते काय झाले तुम्हाला माहित नाही मला कसं कळणार काय झाले जीवाला विचाराय जीवाला जरा रातभर झोप नाही मला हा ते फायटर तर हगवाने बसले काय झालं हा बाथरूम पाशी त्याने मुक्काम 2 दिवस केलाय तुमच्या काय अजून मी विचारतेच बघा मला त्या दिवशी जेव्हा कुठे गेलतो बोलते की तुम्हाला काय झालं सांग की अहो सांगशील का नाही काय झालंय शांतपणे सांगू त्या दिवशी तुमच्या जेव्हा काय झालं काल होण्यात पडता अहो ही दोघं बी रात्री जेवाय नव्हती घरात ही दोघं बी जेवाय बाहेर गेली आणि आपल्या उराव भूता कुठले बसले अहो नुसतं कान पडले मला तर लय मारले काठड्यात कोंबडा खाय तू येड्या जाऊन आम्ही आमचं बाहेर जेव्हा गेलो बाहेर जेवाय गेलता आणि वहिनी काय सांगते कोणी सांगितलं वहिनी काय सांगते तिच्या डोसक्या परिणाम झालाय तू काय येड्या करायला लागला तिच्या डोसक्या आणि शिजा झाला आणि तिच्या तुमची वहिनी काय सांगते काय ऐकी बस की खाली बस की वाढ बोल नका माझा लागला वाढ बोलायला साहेब सरकार माणूस आहे तुम्ही म्हणून मी तुमचं ऐकतोय शांतपणे सांगा बसून सांगा काय बसून सांगते तुम्ही सांगा काय जीव जाता जाता वाचला राव माझा बसा अण्णासाहेब बसा अण्णासाहेब बसा अहो अण्णासाहेब भाऊ माझा जीव आहे अण्णासाहेब जेव्हा त्या दिवशी काय झालं असतं ते पडता पडता वाचलं मला तुम्हाला काय नाही ही पेटवाय काढते तेवढे मला परिणाम झालाय का तुझा कोणी काय वाटूळ केले आमच्या मागे लागलाय तो तुमच्या मागे लागलोय त्या दिवशी भूत होऊन कोणी मला मारलं खरं खरं सांगा कुठलं बोत खरं सांगा अध्यक्ष बर तुम्ही सांगा आता अध्यक्ष भूत नुसतं कानपडे हात नाही उराव बसलं पाहिजे हा उराव बसलं पाहिजे भूत नरड दाबलं पाहिजे होय नरड दाबलं पाहिजे नुसत्या कानपडे हाणले ते राव नाही नाही चुकीच आहे आणि ते बघून बरं का दसऱ्याचं उराव बसले दसऱ्या इकडे बघून उचलून नेल मी ह्याच बोलवाय गेलतो चला म्हटलं कोंबडा करायला आली नाही काय तर गलत फहमी झाल्या माझी गलत फहमी आपला माणूस आहे का तो आपलं तपलं काय नसतंय जीव गेला असता म्हणजे माझा कोण गेलत काय अध्यक्ष आम्हाला कायच माहित नाही काय नाना काय अध्यक्ष तुम्हाला मिटवायचं आहे का कसं मला वाटतं बायकोचं भूत त्यांच्या मागे लागले बहुतेक माझ्या मागे लागला मी येडा झालोय दिसतोय तुम्हाला साहेब मी येडा झालोय कशाला आमच्या उराव दोघ जण येऊन कोणतर बसली नाव ही बसली म्हणा कोणतर कसं जेवाय घाल नाही हे कोणाला कोंबड गोडा पाऊस सोडत नाही आम्हाला दुसऱ्याकडे कोण जेवाय बोलत नाही जेवाय बोलवायच्या मापाच नव्हतं आम्ही नव्हतो दुसरं कोणतर असेल दुसरं कसं असतं आपण मी घरात वहिनीला विचारलं भूत काय असं दिसू एक असं दिसू अण्णाच्या वहिनीच्या डोसक्यावर झालाय परिणाम ती काय सांगत्या ती सांगते तुमची ती जवळ जवळ बसते ना काय मग
कोण तर असेल अध्यक्ष सांगा त्याला समजून बघा बिनका आमच्या नादाला आमच्या गावात काय आहे का नाही सांगा बघू. तुमची खात्री तर झाली का हे कोंबड्यासाठी आम्ही ते असलं ठिकाण करत आता अध्यक्ष भूत आहे मला मी म्हणतो माझं नरड दाबवते अण्णा एक नालायक माणूस आहे, मी आहे का सांगा बघू. नाहीच की. मग आम्ही तो नव्हतो म्हणतो तर कळतंय का ना तुला तुम्ही सावायचा रे सांगा मिटवा घ्या अध्यक्ष काय तर सांगाय त्याला. मला नाना समजून सांगा काय आहे ते तुमची हकीकत. हो का हा. मी काय म्हणतो तुम्ही उठा उजार उभा राहा हा, अण्णासाहेब उभा हा, राहा. बरं, तुम्ही अण्णासाहेब. हा. पुढे बस मी काय म्हणतोय बोला, बोला. त्याला हा. हा, मी सांगा. काय म्हणतोय हम्म. ही परगावचा माणूस बर सरकारी माणूस सरकारी माणूस होय. आपल्या गावात नोकरीला आला. हो नोकरीला आहे का कोण माझ्या संग त्या दिवशी आला नाही ह्याला मी आला मी बर. गेलो सरकार आणि ह्यानं काय केलं म्हणला नाही जा हा. या दोघांनी हा. अचानक आली आणि भळ केलं आणि उरवलं. त्याला अध्यक्ष आम्ही नव्हतो दुसरं कोणतं असेल तर आमचं ऐका, नाव खोटं गेलं बोलू नका मग. सांगा की त्याला मिटवा की कोण गेलं असं अध्यक्ष आमचं. बर. मिटवाय नादाला लागू नका बर, मी नाना. मरता मरता वाचलोय त्या दिवशी नाना झालेलं हो दे भूतक येतं काय नसतात. काय बरं नसतं कळतं का तुला भूतक येतं होतं काय नसते तर नसतात. मग उराव येऊन बसता का आमच्या काय घ्या समजून घ्या हा? तुमचं तुम्ही. सांगा बरं त्याला घालवा घ्या नाना परत बसून मी कोण होतो हा. चौकशी करतो आम्ही दोघं जण हा. यंत्रणा लावतो गावात चौकशी सगळे. करतो हुडकून आम्ही. काढतो अहो, तुम्हीच आम्ही. होता, तुम्ही बबड्याला चौकशी घालतो. चौकशी करू आपण त्याची. हुडकतो की आम्ही कोणतं दुसरं असेल आम्ही दुसरीकडे की तू जेवायला असेल ही अण्णासाहेब, नसतेली तुम्ही पाव सांगा वगैरे की काय? नसतेली हा. त्यामध्ये. असू दे. तुम्ही ओळखलं होतं का तुम्ही आम्हाला ओळखलं होतं का अण्णासाहेब तुमच्याकडे बघून का बसतोय बरं का तुम्ही जर केलं असलं परत असलं काय उद्योग करू नका तुम्ही केलंच नाही तर एखादं मरण करा. तुमच्या असल्या पायात खरं बोला की आता तरी खरं केलं जागा तर केलं म्हणा की. म्हणा की काय असतं त्याला. आम्ही नाही हुडकतो की आम्ही कोण केलंय अध्यक्ष मग तिथं त्याचा आपण चौकशी करू की लावतो हा, चौकशी त्याला शोध लावू त्याचा कुणी हा, केलंय अध्यक्ष हे. म्हणजे तू का ना हा, त्याला माझ्याकडे घेऊन या हा. बरं का माझ्याकडे घेऊन या कुणी असं केलं की घेऊन या माझ्याकडे ते. बरं आज योग्य ते त्याला शासन देऊन टाकू आपण. तो आम्ही पण मी जात तुमच्या- नसतोय, मी इथंच नाही, बसणार. चला. नाही, 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 नाही. असू द्या बघू अण्णासाहेब, आणि परत तुम्ही प्रायव्हेट विषय आहे. ए, तुला नानाला घेऊन जावं ते. अण्णासाहेब, Direct मला बी कळतंय मी हा, इथंच जावा, नानाला घेऊन जावा. परत काय असलं तुम्ही कुरू उड्या करू नका एखाद्या जीव जाया तुमच्या असल्यानं. ए, अहो, त्या नानाचा जो राग काही शांत होईना. अण्णासाहेब अण्णासाहेब तांडा तुमच्या हातात आहे. राग काय नानाचा शांत होईना. चला तुम्ही म्हणताय म्हणून मी ग बसलोय बरं एखाद दोन ठोका टाका पाहिजे गेले गेले तुम्ही आपला नुसतं असं करतोय आधी हात इसकावून एखाद दोन ठोका टाका पाहिजे आता राहू दे आता चल मिटलंय सगळं आता टाकतोय मला बी घ्या वाटतंय हो, पण मी- आता कसं आहे सरकारी माणूस असल्यामुळे आम्हाला काय करता येत नाही अप्पा अध्यक्ष जाऊ का मी मला काम आहे जरा बरं, चालतंय. त्याला मी फोडलाच असता हो त्याच्यामुळे जाऊ. आपण नव्हतो राहू ना दे, मग कशाला अण्णा. बिनकामाचा आता वाढवायला लागलाय चौकशीला हा, अण्णा असं काय वाढवत बसू नको. अध्यक्ष गावले होतं आम्ही सुट्टी देणार आहे मी. होय होय बरोबर आहे. मी हुडकतो ती माझ्या हातात द्या देतो देतो किंवा माणसं कोण होती ना हा. माझ्या हातात द्या मी हुडकून काढतो तुम्ही हा. निवांत बसा हा बस हा? शोधून काढा त्याला. टेन्शन घेऊ नका मी हुडकतो बर बर जाऊ का हा चाल काम आहे जरा मला हा त्या कामाला लागतो ती हुडकतो दोघांच्या दोघं शोधून काढा ते. तुमच्या पुढे आणतो त्यांना हा, माझ्या पुढे घेऊन हा? ये त्याला. टेन्शन घेऊ योग्य नका. ते त्याला शासन देऊन टाकू आपण. जाऊ. इकडे या. इकडे आली का? इकडे ये का गं? इकडे ये, इथं बस. तुला काय डोक्यात काय करायचं तू मी सांगेल ते सगळ्या गावाला सांगितलं नसती का नाही? मग ते कोंबड्याचं कोणी सांगितलं त्या नानाला मग सांगून टाकलं तुम्ही कसं लागा माझं वेळ लागत तुला काय करतं का नाही बिना कामाचं सगळं सांगून बसते आता भांडायला लागले ती एवढी मोठी काय तुला सांगायचं तू कोणाला सांगू नको. नाही तू सांगूनच टाकते तर सांगू ती कोंबड्याला सांगायचं ना मी ना अण्णानं त्यांना बिहा जाऊन पुरा कोंबडा खाल्ला आणि किंवा आता एवढी लांबडी काठी घेऊन दांडके घेऊन मागे लागला अण्णाला 2-3 मारले माझ्या समोर माझा जर आदर केला त्यानं व्हायचा म्हणजे धरला म्हणून नाही तर मला बरं एखादा बसला तुला सांगत जाऊ नको. सांगत जाऊ नको तुझ्या पाया पडू का कुणाला माझी गोष्ट सांग जा मला पाणी आणून दे नाही एका दिवशी मला 10-12 माणसं मारतील तुझ्या बोलण्यानं अरे शिक्की कवा शिकायची तू ए, फायटर बोला घ्या ना तुला सांगितलेलं काम काय झालं काम झालंय एक नंबर काम आहे
बैल तुम्हाला सांगतो चांगला बैल आहे, पाऊंडाचा बैल आहे. चांगला आहे ना? हा पाऊंडाचा बैल आहे, चांगला आहे. आणि मागल्या वेळेस तिथनं सगळ्यात पुढे बैल होता. होता. हा मागं पडत नाही बैल, बैल लय चांगला आहे. आणि आजच्या व्यवहार करायला लागतोय, नाही तर आप्पाला कळाल म्हणजे आप्पा व्यवहार करेल बघा. मग बस तिने आगाव माणूस आहे, जायला फार दिसणं आपल्या आधी. हा चला जाऊया. लवकर व्यवहार करूया आपण. चल. अण्णा ह्यो बाई बैल आहे. हेच बैल आहे. हा हेच बैल आहे. चांगला दिसतोय. मला त्यातलं काही कळत नाही. हाय गो अण्णा, जेवण जायला म्हणून मला घ्यायचं आहे. हे आहे की मला माहित आहे सगळं, मला बैलांना कळतंय चांगलं. बोल मला बोल. शिल्प पाहुणे या इकडे. पाहुणे या. बाई माझं बाई. आम्ही बोलू. राम राम. राम राम. बैल तुमचा आहे का? होय बेज आहे. होय. काय सांगितलं काय? गाडीला लाख सांगतो. 2.5 लाख. हा. लय होते राव. लय कुठे होते तवा, बैल मागतलाय 2 लाखाला तरी मी दिला नाही. असू द्या पाहुणे, बैल देवाला जायचा असू द्या घ्यावं. अहो देवाला जायचं तुम्ही काय पहिल्या जमून वर्षाला सांगा काय की? देवाला जमून सांगा काहीतरी. घ्यायला लागलो देवासाठी. हो आता मला पण होत ना म्हणून तर मी द्यायला लागलो या. मी काय म्हणतो देवासाठी चालली. जरा काय मी बोलू का? बोला की. 1,10,000 रुपये देतो. 1,10,000 येत नाही हो. मग 1,20,000 करा. 21 नाही 1,90 होते का? 1,40,000 करतो बघा ते. नाही 1,40 बरं. येत नाही. असं करा 1,85,000 ला जाऊ दे. असू दे आता. एवढं बघा तुम्हाला घ्यायचं असं तर 1,70 ला बैल देतो. आपल्याला पण ए, काय कर यातलं आपल्याला पण काय कळत नाही. नानाला बोलून आता तिकडे उभं राहिलं पण मागायचं. जा लवकर पळ. बैल बघितलाय तुम्ही, सोडून बघितलाय का? अहो ती मला पण नाही कळत. नानाला बोलवलं बघतो. चालवून बघायला पाहिजे, सोडला पाहिजे, चालवून बघितला पाहिजे. का उगाच कमी किंमत ठरवून बसलाय? नानाला उद्या मला पण त्यातलं काय कळत नाही. घ्या बोलावून घ्या. आले ना ना आले. काय झालं रे? ए नाना हा? हे आम्हाला तेवढा मिठवा घेतली देतोय कोण? काय सांगितलं? त्यानं सांगितलं 2.5 लाख नाही. 2.5 लाख कुठं असते रे? मग त्याचे द्यायचं. घ्या काय तर तुम्ही हिशेबाने, तुम्ही काहीतरी कमी जास्त करशील गाडीत म्हणजे व्यवहाराने बोला की, म्हणजे व्यवहार व्हावा असं बोला. व्यवहाराने बोललोय मी पण. बघा पाहुणे तुम्हाला एवढं दिसतं बघा. नाही होत एवढ्याला. नाही एवढं करायला नाही, एवढ्याला होत नाही. नाही तर राहू दे वाढलं. थांबा, थांबा. चांगला पण तेवढा. होत नाही एवढ्याला पण. आता एवढं नाही तेवढं मग राहू द्या हो दसऱ्यांना. राहू दे. एवढं होत नाही हो. नाही होत. ना योग्य झाले. योग्य नाही हो झालं. काय योग्य झाले मला बैल पसंत पडला. पडला का? घ्यायचाच आहे ना तुम्हाला? ही धरा तुमच्याकडे पैसे तुम्ही सर आधी ते असे बोलूया तर हो का पाहून. आता एवढं ज्ञान घेऊ आता. आता यात काय देणार नाही. हा? हा. ठरला मग यावा. मी विचारत आहे बघ. हो. व्यवस्थित पैसे मोजून द्या, मुस्किल पैसे. आणि त्याला पण विश्वास बसला पाहिजे. नाही एकदा ठरला यावर का ठरला हा बघा पाहुणं काय अडचण आहे. नाही काय अडचण आहे. एकदा पैसे दिल्यावर अडचण काय आता? बाकीचं काय पुन्हा वाटून लावून नको नका. पैसे मी विचारत आहे. आणि बैल नेताना बाकीचं राहिलेलं पैसे देतो. पण ठरलेला यावर त्यात काय कमी जास्त बदलायचं नाही. बैल कसं आहे म्हणला नाही सांग कसं चालतोय झुपून दावायचा आहे बैल तुम्ही आम्हाला. आता विचारात घेतल्या तुम्ही. आता आम्हाला झुपून दावा बैल चालवून दावा. चालवून दाखवा. बरं का ना बैल बाकी एक नंबरच घेतला बरं का तुम्ही. चांगला आहे ना. कसा पाऊंडाला कसा आहे बघा की टाकायची. आपा कसा करेल आपाच काढलं का नाव? मग असा शेपूट करतो. आपाच बरोबरी करू नका तुम्ही. आपण बरोबर करणार. हो पाहुणे बघितलं होतं आणा माघारी. आणा हा येऊ द्या, येऊ द्या. काय बघायचं काय राहिलेलंच नाही येणं. बेस्ट आहे. चला. बघा पाहुणाला बेस्ट आहे बरं का? कसा आहे पाहुणाचा बैल? बैल बैल एक नंबर एक नंबर. बरं का अण्णा औंधाची स्मेल तुम्ही नंबर राहिला नंबर एक नंबर गाडी तुमची असणार आहे. हा बरं आता ही बघितलाय बैल आपण. तुम्ही जावा पैसे नादायला लागा जावा. पैसे तुला पाठवतो तुझ्या खात्यावर. खात्यावर पाठवाय नाही रोग येऊन देऊन घेऊन जावा आपण. जावा तुम्ही जावा फाटेल. चला चला. जावा फत्ती घ्यायची आता उद्या. बांधूया. बांधा आता पाहुणे आता यावर ठरलाय. पण मी आल्याशिवाय बैल सोडायचा नाही. बर बर. कोण बी येईल कोण बी जाईल कोणा विश्वास ठेवायचा नाही. मी आले
फकी घेऊनच उद्या येणार आणि बैल घेऊन पैसे देऊन जाणार तुमचे पैसे दिले तर बैल सगळे पैसे घ्यायचे राहिले असलं पाय मागे ठेवू नका तुम्ही पै पाहुणा असला तरी व्यवहारात नसतो पै पाहुणा परत बघू चला हा अण्णा साहेब या की अहो काम आहे तुम्हाला बोलवलं कशासाठी काय झालं माहिती का चिंचणीला जायचं मला जरा पैसे ती कमतात आहे बुज गेले तुम्हाला ते 50,000 रुपये द्यायला रात्री तर फोन करायचा नाही का त्या अण्णांना रात्री मला फोन करून रात्री नेले 50,000 रुपये त्याचं नाव काढून टाकाय नाचक्या माणसाचं माझी देतो की तुम्हाला आता 50,000 द्या बैल घे तू चिचणीत आल्यावर लगेच देतो तुम्हाला आता अण्णा म्हणला ऊस गेल्यानंतर देतो आता पैसे अण्णा कुठे ऊस लावलाय तेव्हा मला म्हणला रात्री तर काहीतरी ऍडजस्ट करायचं एफडी काढून द्या की आता काय करताय सांगा बघू ग्रामपंचायतीमधलं काढू दे गपचिप बिल परत भरतो की मी बघू काय तर करा थोडं ऍडजस्ट करता गेला का चहा ते गेला का अण्णा साहेब कळतं का नाही तुला बरं का अण्णा साहेब तुमच्यासारखी माणसं गावाला पाहिजे होती मागल्या 10 वर्ष जर तुम्ही असताना विकासच झाला बोलवलं नाही तर आता गाव सोड नका आम्ही नाही तुम्हाला सोड पैसेच करा हा देतो नाही का तुम्हाला लगेच देते तुम्हाला म्हणले की आता काय तर करा की काय तर म्हणणं गाव मग तिथं विचार दिला पुढे का नाही सांगा बघू तुम्हाला आता आता काय नाही किती आणायचं आहे संध्याकाळपर्यंत द्या की मी उद्या जाणार आहे सकाळच्या पाण्यात कुठला तर बघून घ्यायचा आहे हो परत चांगली बैल मिळत नाही ती तुम्हाला संध्याकाळी पैसे अजून काय पाहिजे नाही बस आप्पा बैल न्यायला जाताना मला पण न्यायला लागतंय नेतो की पैसे डायरेक्ट त्यांना मारतो ना असं समोर मी विश्वासच नाही तुमचा आमच्या असं नाही का तुमच्या खात्यावर तिकडे जाणार त्यावेळी डायरेक्ट मारतोय त्यालाच तुम्हाला नाद आहे का लय नाद मी बैल 2 घेणार आहे परत मी कधी रिटायर झाले का नाही तुम्ही बैल घ्या मी तुम्हाला पाहिजे तसली बैल घेऊन तू टेन्शन घेऊन बरोबर जाऊया पुढे जाऊ बैल बघायला सांगतो तुम्हाला तर जायचं पैसे रेडी ठेवू नको तुम्ही बरोबर वरचं आहे माझ्या चल आपल्याला चिंचणीला जायचं कशाला बैलगाडीला जायचंय काय अगं बाय आपल्यातल्या जाणार 3 टाका डमडम भाड्यानं करून त्याला जा की नाही आपण बैल घ्यायचा आणि आपण फक्त जायचं चिंचणीला लय मोठा खर्च आहे अगं त्या अण्णा साहेबाला 50,000 मागण्यात मी ती देतो म्हणलं देतो का नाही कोणाला पहिले 2 बैलाला लय पैसे लागतात ते अण्णा भाऊजी वडील काय चालले कशाला आपण पण जायचं त्यांनी बैलगाडीला चालले आपण पण बैलगाडीला जायचं मी तू तुला टेन्शन घेऊ नको पण जुळणी झाली पाहिजे तुला होईल का होईल बघ होय होते सगळं करायला लागतंय तिथं पेण्यावर थांबल्यावर भाकरी बिकरी सगळं करायला लागतंय करते बाहेरची पण माणसं येते तिथं आपली पै पाहुणी कोण पण शेजा पाजार त्यांचं जेवण करायला लागतंय करते की करते की नाव परत निवडायला पाठच उठायला लागतंय उठते मी होईल का तुला होते मी जुळणी करतो तुझी तयारी कर काय पैसे आहेत का तुझ्याकडे 1,000-2,000 माझ्याकडे असते 1,000-2,000 काय पीटी येते का त्याची पुढे बैलगाडीत बांधाय मला जास्ती बी त्याचं तर बक्की नाही तर दादाला फोन कर घे बघू बघते दादाला फोन करते 5,000-10,000 रुपये पाठवून दे म्हणावं हा बरं तुला आपल्या घरातला खजिना माहित आहे होय हा लक्ष ठेवत जा त्याच्याला नाही तर कमी होईल नाही कोण आलं का त्याला फुकट वाटायचं सवय आहे तुला? हो बहिणी का भाऊजी कसलं खजिना काय नाही खजिना फिजिना कोणाला सांगू नको मला सांगा की काय लागेल तुला काय करायचं खजिना फिजिना आमचा मला काय करायचं म्हणजे तुला काय करायचं आमचा असेल काय हो बहिणी काय करता कशाचा खजिना यांचा हलकट स्वभाव आहे तुम्हाला माहित नाही का होय. भावाने 2-3 तिची कांदा दिल्या तर कांद हा कांदा किती मागायचं सांग रुपये तिला होय कांद मागायचं खूप खायचं हॉटेलमध्ये होय काय काल देतो काल भजी खाता खूप देते ती होय. कांदा मिळतोय का कांदा बोलणं झालंय तुला जरा शिक देऊ नको कोणाला मला जरा देऊ. ही बघायला असं होतंय वहिनी मला काय अर्ध पिकं. मला नाही ना तर खायचं होतंय ते, हो. बस वाटत त्याला तेवढं दे दुसऱ्या कोणाला देऊ नको आणि तुम्ही काय हलकडं कांद्याचा कडे आणता इथे तुम्ही हा तुम्हाला काय करायचं ती माझं मी होणार आहे का माझ्यावर प्रेम केलं तुला काय करायचं होय होय प्रेम कळलं काय कळलं आज वहिनीचा भाव गाठ पडला होता वहिनी तुम्ही म्हणला नाही मला माझं काय दाडच येत नाही तू भावाला विचार होय. मला म्हटला नव्हता तुम्ही दोघं त्या दिवशी होय आमच्या हिच्याबद्दल मग विचारलं की भावा काय म्हणतो मला म्हणला काय ती तू म्हणला तिचा याचा पण परत तिचा आणि माझा आणि काय संबंध नाही बन एक माझे पण दाजीनं आलं तर पाहुण्यावानी यायचं पाहुण्यावानी जायचं काय लागा आम्ही मी घेईल का तिथं सांगू मग कसं म्हणणार कसं म्हणणार लागा मी लागा रागावा चल वस्तू लागा तुम्ही लगी. का सारखं इसायचं करत बसताय असली चेष्टा असते मी त्यांना नियंत्रणात ठेवते लागा मी कशाला इसा घेतोय लागा मी एवढा दिवसा माणसाकडे इसा घेतोय
कांद्याचं कट आणताय दिलदार आहे मी माझ्या यामध्ये इकणार नाही की व्यवस्थित राहत्याला म्हणून काय करायला मी म्हणते त्या घालताय बी नुसतं मी काय बघ मी एवढा नालायक म्हणतोय का घे का सांग ती एखादी क्वालिटीची आहे ती. बरं जत्रच कस काय नाही का माझा जीव आहे ती इकतील बिकतील म्हणतात म्हणते नाही ते कर तिला काय बघ केला का बोलून टुचून बोलते कट करत काय भिकार नाही ते काय घेत नसतो मग कसं आणलं काय कांदा माझा हक्क आहे ते प्रेमान दिले कांदा ते म्हण हा मग आणि गाणं मी या मागाय तुम्ही उद्या आणि का अण्णाला पण सांग आहे तर अण्णा साहेबाला पण सांग आहे तेवढं दत्तरे मामाला पण सांग तू वाटत बस मग माझ्या भावाने दिलं भाव कोणाचा आहे लगा येण्याच्या घरातच माझी सोयरीक झाली बहुतेकला काम याच क्षण नाही बोल तू काय काम आला मी का आले माहिती आहे हा आनंद बैल घेतलं की मला बैल मिळायचा कुठला तर घेतला तर जर बेल आवा पाऊंडाचा बैल घेतलाय पाऊंडाचा आणि तर माझ्या हातनं दिल्या काय सांगतो आनंदले मोठं धाडस केली अण्णा बैल घेतला हो मला काय सांगायचं नाही मला बैल पाहिजे आपण जायचं चिंचणीला जायचं म्हणजे जायचं ती आता माझ्या हातात आहे काय तरी जायचं रोज चिंचणीला नेतो तांब्या भरून आणते ते जा बैल आणायचं ना कांद्याचं तेवढं गटोळ मग माझी चिंचणी माझ्या भावाने दिलं तर जिथे गेला का काम केलं का आता मी काय खातो जाऊन ना सुंदर त्याला का मला आम्ही वाटणार आहे तुमसारख्या गोरगरिबांना आम्ही लय मोठं धाडसी माणसं आहे ऐक मी काय म्हणते बैल आणणार घेऊ नको बैल पाऊंडाला बैल आहे राव गेल्या वर्षी ती सांगत होता मालक पहिली गाडी त्याच्यात बिलकुल बसला होय लगा मला सकाळी समजलं होतं मी काय अण्णा मागं लागून लागून 50,000 जुळणी केल्या ती मला म्हणले काय तर ती माझ्याकडे आहे टाकले पैसे नाही आम्ही काय तर करणार आठ अहो सरच माझ्या हाताला दिले माझ्या ह्या हाताने पैसे मोजून दिले लगा ती भावाकडे घेऊन जुळणी लागा करायला का तो लगा ती बैल गेला गेला विसरकून द्या न्या तू दिलाय ना हा घ्यायच्या घेऊ नको बैल आपण आणू एकदम आणि मी पण नको मी काय सांगतो का सर त्याला आपण माघारी अण्णाला आपण जाऊन तिथे पैसे बाबायला बैल सोडून म्हणायचं आपण घेऊन घ्या अण्णा मारलं हो मान केला का नो याने जाऊन आपल्यासाठी एवढं कौतुक नाही तू मान घे माझं काय ऐकलं आपण ठरवू आता त्याला मारल मला कोण अण्णा साला मारतोय का मी आहे की आणि तू माझ्या गाडी खरेदी गाडी सगळी तूच चालवणार ड्रायव्हर मी ड्रायव्हर तुम्ही लगा मागवत नाही का चालते हा तुम्ही वहिनी मागवा मी ड्रायव्हर त्यांचे घेऊ नको चल आम्ही बैल अण्णा साहेब म्हणते माझ्याकडे पैसे तयार आहे लगेच घेऊन जा कांद्याचं इकडे ती कांदा जेवढं घरात आहे ना अण्णा ती आपल्याला लगेच करून दसरे मामाला आधी 2-3 किलो जास्त दे. दे ना की. अण्णाला दे सगळं संपव 80-90 रुपये किलो आपण नवीन आणून करायचं माझं नाव राहिले काय त्याला लागा येड्या घरात चोरी झाली माझ्या ती म्हणत्या ती म्हणत्या देऊ दे की मग त्याच्या भावाने दिले देऊ दे म्हणजे एखादा द्या आम्हाला पण एखादा खाली मग होय दसरे मामा ओ काय गाडी नाही लोड आहे दत्रे मामा तुम्ही काय आपण घालून आला गावात आपली काय आला लोक अहो मापात वेचाल का नाही माझी पुण्याकडे निघाला मी पुण्याकडे जाय बरं नाही आमचं चुकलं तुम्हाला विचारलं ते काय घे किती आणला लागा गाव बरं आपण घालू त्याला आपली घे किती केले बघताय ना आपलं आता पेलं सांगा उद्या सकाळपर्यंत दसरे मामा त्यांच्या म्हातारीला बोलू आपण बसू म्हातारीचं लक्ष नाही बरं का मामा लक्ष म्हातारीचा म्हातारा जागाव झालं म्हातारीला जाऊ घरात गेल्या चढलं बसाय मामा चला 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 वेळ व्हायला लागला टाकीव बसू का धावून आणू मी सारखं मागे दत्रे मामाला पुढे बसू का नगर नगर चला काय लागा काय म्हणतो बघू की आता कसा आहे दत्रे मामाला ही बघाय आणले दत्रे मामाला इथं बसव कुठं हे आहे कसं लगा असू दे आपला माणूस आहे का सोडून जाते का सांग मला जरा विचारच घ्या जावा घेतलाय तुम्हाला एका दिवशी आम्ही सगळं आम्ही तुमचा कार्यक्रम आम्हीच करणार आहे दत्रे मामा टेन्शन घेऊ नका माझा कार्यक्रम तसं नव्हे नाही जाणार सगळा कार्यक्रम आम्हालाच करायला लागणार म्हणजे इकडे तिकडे हो कुठं बरोबर बोलताय तुम्ही माझ्याबद्दल छान बोलताय
बाप्पा हम्म. बसवा इथं तो आपण बघून येऊ बसूया बसवा बसा तर मामा जरा आलो लगे पाणी घेऊन येतो पाणी वाज घेऊन येतो या बसा या इथं बस बसा खाली चल ए मला येऊन चला कशाला होतो. चला? काय हे गेल्या का शिवाय देत बसाल अहो, काय बैल नाही तिथं झोपून जाऊ चालते तर मुदाम करते फिरते का बघा हो का टाकू का रे नको म्हातार माणसं काय करून हा चालते तिथं बसव. सोडा नको रे तिथं बसव बैल ठेवायचा मला जायचं बर नेतो नेलाय चला बसा इथं बसा इथं ती वजन सांभाळायचं का ती बायला आता बघायचं सोडा सोडा तुम्ही चला या इकडे दगुडान दगड का काय आणि काठी बिटी लाव काय काठी लावता का काय 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 चाललंय तुमचं राहिलं चला या लगा लगा एक नंबर पाहिजे लगा कसं आहे पैसे लगा अण्णा साहेबाला फोन करतो लगा तिनं आपली पार कशी एक नंबर पार का हा एक नंबर पार काय तू टेन्शन घेऊ नको टाकू लाव खाती. थांब की काय थांब पैसे मार बसा कशाला तारलेला का असं होतं बघ माणसं आपल्याला काय समजतं नाही. शांत बसायचं शांत थांबा जरा फोन थांबा थांबा फोन अण्णा साहेब होय शांत अहो या की लवकर थांबलोय आम्ही वाट बघत या ये लागले अण्णा साहेब बसा तुम्ही तुम्हाला काय करायचं गावठी उद्योग उद्योग करायचं काय करायचं बसा की तुम्ही तिथं बसवलं होतं का नाही खाली तर तिथे जाऊन बसा आपण खाऊन पिऊन पार्टी तुम्हाला 500 रुपये खर्च करतो हा जाऊ बसा जाऊ 500 जाऊ द्या हा पड चाल लगा पडेल की लगा दगडा बेगडा लगा डोकं बिकं पटल की मला लय समाज कार्याची आवड ए, देवाला तर घेऊन आलायचा बैल लागा एक नंबर आहे बरं कसं आहे विसारत कोण दिलाय म्या. टेन्शन नाही वरचं पैसे मागूया करतील. आणि बैल लगेच अण्णा साहेब आले आले करून टाकतो तिनं होय, आपला नाद कोण करेल काय अण्णाला नुसता सुट्टी द्यायची नाही हा थांब केल्या काय ना पैसे भागवायच्या आधी कुठं टाकायला लागला थांब करा दोन ताकद नाही सगळी तयारी करून ठेवतो की जा वाटला अण्णा साहेब आले तो बघून जा लवकर पळा करा तुम्ही बघून या की पोझिशन असते रे जा लागा रे इकडे या इकडे इकडे बैला या या लवकर हा येऊ दे या लवकर लवकर या तिनं होय. हम्म. बोलू का मालका बोलव गेला का हा नसा या सगळे तयार करून आले हो. तयार चालू केली या इकडे काय आहे ती हिशोब घ्या तुमचा एकदाचा अण्णा साहेब त्यांच्या खात्यावर 50,000 रुपये मारा बाकीचं आहे तुम्ही दिले त्यांना जुळणी करून बायकून बिकून सगळे पैसे दिले ही करून आलं का बघा बरं आले चला टाका फाकी झाला बैल आपला देऊ का कॅश देऊ ऑनलाईन मारू का सांगा नंबर आलेत बा झाला का सोडवा बैल सोडा तुमचा काय संबंध आहे ना सोडू का माझी आम्हाला ना काय? फकी टाका आधी आधी फकी टाकी तुम्ही इथं उभं आहे होतो ना तू टाकीला का फकीला का मी मला काय जरा जागा नो मला भ्या वाटतंय रे मला भ्या वाटतंय म्हणून तुम्हाला टाकायला होते तुम्ही नुसती हो जरा धरा बैल बैल धरा न जरा नाही आम्हाला जर ही करायला तर आम्हाला सोडा या हा बैल घेऊन मी पण लावू हात लादवीत मारते का रिटायर झाले हो ना असली म्हणून बघून द्यायची पण गीत देतो ना ना तुम्ही आम्ही दोघं देतो तिकड वाईस टाक हो 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 तर हो 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 लगा त्या काने चहा बघून जरा व्हायचं बुजवू गेला का बैल फिरायला आले येण्यात जाऊन येऊन गोल गोल फिरताय तुम्ही थांब लगा पिवळा पिवळा चुटूक दिसला पाहिजे रे बस सोडा सुटतो माझी मी तुम्ही तो बरा अरे मी इकडे या, इकडे फोटो तर काढू दे की मला अजून एका परत काढू पोटवाला टाइम पाहिजे इकडे उभा राहा राहू हा का राहू तिथं उभा राहा आणि साहेब तुम्ही राहू फोटो काढतो वाटतं फोटो काढतो की नुसतं आम्हाला का फोटो तर काढू दे की काढू फोटो बिटो काय आता नाही राहा. तुम्ही तिथं उभा राहा नुसतं
पाहुणं कसरा ना ना फोटो आमच्या दोघांचा काढूया की. कुठं पुन्हा असतो तुम्ही तिथं उभा राहा चल हौशी ना ना इकडे कुठं चाललाय चाललोय माझी आता आता म्हणजे बैल आपल्या घरी गेली आपल्या घरी आपलं तुपलं काय नसतंय मग ही नुसती अंधश्रद्धा आहे तुमची आपलं आणि तुपलं आता हो. काय चाललंय काय काय झालं नाही बैल मी घेतला पैसे मी ह्याच्याकडे दिले आणि ह्यो म्हणायला लागलाय मी बैल घेतलाय मी हे सर अण्णाने दिलाय तुम्ही कुठे बैल घेतला मी घेतलाय बैल एका चापटीत ती पाडीत नव्ह. ना. ए, त्याला कोणाला अण्णाने चापटीत दिलं. पाडील? ए, सगळी तुम्ही शांत बसताय हा. का तुझ्या अण्णाने इसार कोणाला दिला तुम्हाला मला दिले हा. त्या बैलाच्या मालकाला दिल्या का हो, मला बैलाचा इकडे. मालक कोण आहे? आम्ही ओ, रात्री पैसे घेऊन गेलाय सगळं मालक. असं माणूस सुट्टी देणार नाही तुम्ही एक वेळा आणलाय नादाला लागा माझ्या नादाला लागलं तर आम्ही लय वाईट विचारणार नानाला होय होय तुम्ही वाईट आहे मला माहित आहे पण पाहुणं माझं काय चुकतंय का बोला तुम्हाला इसार कोण दिला तुम्ही दिला तुम्हाला पैसे कोणी भागवले तुम्ही तो बैल कोणाचा आला सरका हो बाजू आमच्याकडून रात्री पैसे गेला बैल घेतलाय बैल मी घेतला नाही असं करायला लागलं अहो, बैल मी घेतलाय तुम्ही. तर. जसं जायचं तर तुमची घाण आहे अहो, माझ्या का पैसे सारखं पैसे दिलेत मी तुम्हाला काय कळत का नाही नाही, मी पण मला- दिलेत पैसे द्या परक्या माणसा हातात नाही सर दत्रे मामा दोघांना दिलेत ना दत्रे मामा फायटर होतो की इथं दत्रे मामा कशाला विचार ठेवायच्या आधी दत्रे मामा दत्रे बोलते माझ्याबद्दल काय बोलायला अरे नाना बैल घेऊन गेला अण्णांना बैल घेतलाय पैसे तुमचं पण गेलं माझं पण गेलं ते बैल घेऊन चाललाय त्याचं काय तर बघूया की पैसे माझं पण गेलं आणि तुमचं पण गेलं आणि ते बैल घेऊन चाललाय त्योच. आपण माझं पन्ना पन्ना हावर गेले तर की ए लगा ऐकून घे की लगा बैल नाही तू जरा थांब घे हा, बैला मानती बैल देतो की पण ती कोंबड्या शानिशा केली का कोण होती ती काय होती ती कोंबड्या भूत कुठली आणते कोण भूत होती सरचं ऑपरेशन चालू आहे आम्ही दोघ जण डोळ्यात त्याला घालून काम चालू आहे त्याचं हम्म. गावल्यावर सुट्टी देत नाही ना बैल ती मला देतो बैल तुम्ही तिथं उभा राहा बैल तुम्हाला देतो तुम्हाला बी बैल पाहिजे व्हय? होय मग पैसे दिले तुम्ही आणून पाहिजे म्हणजे पैसे बैलाला दिलं का मला दिलं तुमच्याकडे दिलं म्हणजे झालं की नाना ए नका नानाला का असं करू नको लागा नको. कसं करू नको आता सापटी दिले का कुणी भूतान मग भूतान तू बघतील का ना आमचं बैल गजाला घेऊन चालवलं का त्यांचं पण पैसे घेतलं कोंबडा भूताचा असतो या लगा ह्यांचं बैल मालकाचा नसतोय इसार कोण दिली म्या मालक मीच नाही ए, थांब की लगा, ए, इकडे ये. ए लगा एक लगा ना बस की खाली बस की लागा काय लागा आम्ही लगा तुझ्यासाठी गावात कसले पण आम्ही ही करतो माहितीये का तुला का माझा जीव आहे लागा काय लागा येडा करायला लागा? आपल्यात नेऊन पाच सत्र मामा आतुर घ्यायला लागा. थांबा, थांबा. अण्णा तुम्हाला घाण सवय जाणार नाही पुन्हा दारुडी नाही. फिरुडी घेऊन येता इथं हं. बैल ठरवाय मग हे असं होतंय आपा हे काय बघितलं मारू दारुड्याला माराय नसते मन नुसतं शांत राहावं दारुड्याला मारणार आहे का तू मारणार आहे का दारुड्याला वयस्कर माणसाला मारतो का मग कोणाला चाबूक माझ्या दावला बाच्या वयाची माणसं मग फायटरनं काय केलंय तुझं याच्यावर डोळा आहे माझा मी काय म्हणतोय ऐक अण्णा अण्णाचा पुढे या की पैशाचा प्रश्न आहे या ना साहेब माझं तर पन्ना हार दोघांना मी दिलं तर हा. आता माझं मी काय करू मी काय करू म्हणजे हो का तुम्ही काय नोकरीला आला का पैसे वाटाय तुम्ही घटस्फोट घ्या आता तुम्ही जरी मागले मी देणार तुम्हाला हो ना ना एक काम कर काय? ती बैल माझं माल दे ना अण्णा जाणार पैसे मागाय मार गेला का तू अण्णा आहे नादाला लागू नको अण्णा काय बी करू शकतो आणि मी तू माझा माणूस आहे का आपण का जीवाला जीव देणारी माणसं आहे बरं देतो तुम्हाला बैल हं. पण चिचणीनं आल्यावर देतो चिचणीला जायला तर आम्ही घेतला या दुसरा घ्या तुम्ही अण्णा तुम्ही दुसरा घ्या आम्ही दोघं जण चिखलीला जाऊन आलो देतो की नाही माझा मग कोणतर मी कसं जाणार दोघातले एकान पायऱ्या करा की माझ्या अण्णांना बैल घेतलेला आहे पायऱ्याचं नाव काढायचं नाही तुला सुट्टी देणार नाही बघ बैल ती नाही तर देतो बैल आता बैल आहे माझा, नाना मी भाऊ, जा- हे जाईल सर दिला उठून मी. अण्णानं. जा तू उठून जा जाऊ का अण्णा आपलं पैसे बुडलं समजा हा बोट बोट जाऊ माझा- दे. पुढच्याचं कसं बुडलं जाऊ दे बुडलेलं बुडलं आता काय करायचं देत नाही म्हणल्यावर अहो, तुमचं बुडलं पण माझं काय अण्णा साहेब तुमच्या समोर पैसे बुडले आता बघताय ना तुम्ही आपण होय का आता मी तुम्हाला दोघांना दिले पण पैसे तुम्हाला लय कांडवता आम्ही मालकाच्या खात्यावर मारणार पण तुम्ही काय म्हणला महाराज त्या खात्यावर मला मार मानलं तर तुम्हाला विश्वास नाही तुम्हाला वाटलं मी आपण असंच आता मी करणार. म्हणलं बैल बघायला मिळते म्हणलं आपल्याला परत घ्यायचं आहे काय तरी शिकाय आता- मिळेल अण्णासाहेब पैशाबद्दल काय बोलू नका तुम्ही घटस्फोट घ्या बुडल्याला बुडलं पैसे आता चला. घटस्फोटच घ्यायचा तुम्ही आम्ही तुम्हाला पैसे आता कुठं तुम्ही तर
आता तुमचं सगळं काढाय नको आता आपलं तुम्हाला आम्ही आलं पैसे मिळले तर देतो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही जा अण्णा तुम्ही म्हणलं होतं गाडी संग जाऊया म्हणलं होतं काय झालं आता? आजचं उद्या मिळते तुम्ही टेन्शन घेऊ नका चाललंय हे गाव लय नास काय तुम्ही जावा टेन्शन घेऊ नका जाऊ आता मग मी. जावा तुमचं मिळलं तर देतो घ्या हो अण्णासाहेब जावा तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही आहे गे अण्णाकडे पैसे काढून देतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. एवढी मोडून दिल्यात तुम्हाला पैसे जाऊ त्यांचं त्यांना काढून द्या देतो दत्तर मामा तुम्ही का बसा तुम्ही पण जावा अण्णा जाऊ ते दे आता काय करू माहिती आहे का त्याला गोड बोलून त्याचा एक बैल आणि आपण एक 2 जण बैल घेऊया हा आणि जाऊया 3 जण देवाला जाऊया हा नको बिन कामाचं हे नको तर दारुडी फिरून नाही नको बिन कामाचा नको नको जीव कोण आहे. नाही, नको तुम्हाला म्हणत नाही दत्तर मामा तुम्ही आमचा जीव आहे पण दुसऱ्या दारुड्यांना म्हणतो हे पेली म्हणजे बिगाड केली हे फायटर हा? दत्तर मामाला घेऊन जा हम्म? दमन जावा जावा वा धरकीला का जावा दमन जावा मामा चला व्यवस्थित नाही जावा, दोतार दमन पिटर जावा. दोतार बितार फाटल कुत्र बित्र चावल लागा ढेकळात कुठं चालला बरं का अण्णा काय करूया माहिती आहे का झाल्या आपली पण चुकी झाल्या दिल कुठे पैसे काय जात नाही तो माया गुडी लावूया आणि काय करूया माहिती आहे का त्याला म्हणूया दोघात एक बैल घेऊयात आपण दोघात घेऊया ती आपलाच बैल आहे रे त्यो पण असू दे घे. आणि अजून एक बैल घेऊया घेऊया त्याला जोडूया आपण आणि जाऊया देवाला आपण सगळं दोघं तिघ जण जाऊया होईच की मग. हम्म? होय. चला जाऊया जरा मिळून. सगळं वागायचं का तुमच्यामुळे मला हा, असं मी होतं. चांगलं मान सगळं खाली वागू. घालायला लागते का तुमच्यामुळे असं झालं तुम्ही कोंबड्यासाठी जागा ने साडी नेची तोवर पड सोपतोय का आयडिया कोणाची होती बरं असू दे, बरं. हा. पहिले म्हणजे काय तुमचं उघड काढू आम्ही लगेच पहिले काढणार काय हो पहिले कशाला काढताय मग मला राग येतोय मग बसायची. सगळं उकरून येतोय मग त्यानं चला. दोघाला पण बरोबर लावलं ना याड हम्म. चला मग पहिले काय काढणार चला घोड्या